नमस्कार. मी डॉक्टर शिल्पा चिटणीस जोशी. मी स्त्रीरोग आणि वंध्यत्व तज्ज्ञ आहे. आज तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आली आहे. तर पुरुष दिनाच्या निमित्ताने हा जरा वेगळा व्हिडिओ आज करते. माझ्यावर कायम माझे पुरुष सहकारी किंवा पुरुष मित्र आरोप करतात की तू कायम बायकांचीच बाजू मांडतेस, तुझं सगळं बायकांसाठीच असतं. तर जरा पुरुषांबद्दलही कधीतरी काहीतरी बोलत जा. म्हणून ह्या पापाचं परिमार्जन करण्यासाठी मी लिहिलेली एक कविता आज वाचून दाखवते. त्याचं सुंदर रूप असं कवितेचं नाव आहे. ते दोघं येतात, कधी आई मुलगा, कधी भाऊ बहीण, कधी मित्र मैत्रीण, पण बहुधा नवरा बायको असतात. कधी वैतागून, कधी कर्तव्य म्हणून, कधी खरंच काळजी म्हणून, कधी डॉक्टरांनी बोलवलंय म्हणून, पण ते येतात बरोबर. मग ती सांगायला लागते तिची दुखणी. तसे यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागतात भराभर. कधी वैताग, कधी अविश्वास, कधी खरंच चिंता, आणि मग एका क्षणी तिच्या डोळ्यात येतं पाणी. आणि त्या क्षणी मात्र या सगळ्या पुरुषांच्या काळजाचंही होतं पाणी पाणी. काही कावरे बावरे होतात, तर काही हवालदिल, काही धडपडतात रोखायला स्वतःच्याही डोळ्यातलं पाणी. ते बघतात माझ्याकडे अगतिकतेने आणि आर्जवानी. तिच्याशी संवाद चालू राहतो आणि सावरते ती थोड्या वेळात. डोळे पुसते हळूच आणि जायला निघते. यांच्या चेहऱ्यावर एक सुटकेचा मोठा निश्वास. घाईघाईनी हेही उठतात, तोही उठतो जायला. आणि मग फक्त पुन्हा एकदा निर्विकारपणाचा मुखवटा चेहऱ्यावर ओढून मी कसा कणखर आहे हे जगाला दाखवायला. पण माझ्या डोळ्यासमोर मात्र काही क्षणापूर्वीचं त्याचं ते सुंदर तरल रूप रेंगाळत राहतं. धन्यवाद.